सो वेलकम टू द डे 4 ऑफ मालवण ब्लॉग्स. आम्ही 4th डेला आमचं बुकिंग होतं म्हणून आम्ही फक्त सकाळीच बीचवर जाऊ शकलो आणि सकाळी सकाळी आम्ही 8 वाजता चिवला बीचवर गेलो. खूपच फ्रेश वाटत होतं तिकडे. अजिबात गर्दी नव्हती आणि पाणी पण एकदम स्वच्छ होतं. बघू आम्हाला काय तिकडे आतमध्ये. पायाखाली असा एक शंख आला म्हणून तो आम्ही उचलला. हेच माझ्या पायाखाली आलं होतं आत्ता. त्याच्या आतमध्ये क्रॅब्स होते, छोटे छोटे बेबी क्रॅब्स. तर त्यांनी बघायचा प्रयत्न केला. आम्ही थोडा वेळ बघितलं ते बाहेर येत आहेत का. अंग आहे आणि आतमध्ये अजून त्यांचा 2 फोटो छोटे. काढला आम्ही. सरळ कर त्याला असं कर. नंतर आम्ही त्या क्रॅब्सला पाण्यामध्ये टाकून सोडून दिलं, पण ते हळूहळू पाण्यात जात होते. आम्ही त्यांचा वेगळ्या बाकीच्या शिंपल्यांबरोबर फोटो काढला आणि मग त्याला आम्ही समुद्राच्या लाटांमध्ये सोडून दिलं. त्याला परत टाकून दिलं त्या पाण्यामध्ये. तर ते लाटेबरोबर परत जाईल. आधी ते नाही गेलं आतमध्ये. जसं लाटा आता येतील तसं तसं ते आत जाईल. मी त्याला फॉलो करत होते, बघत होते किती वेळ लागतो आत जायला. तुम्ही असं एक्सपिरियन्स केलं आहे का बीचवर? दुसऱ्या कुठल्या बीचवर केलं आहे का? असं सेम आम्ही तारकर्ली बीचवर पण पाहिलं होतं, पण तो जरा शंख मोठा होता आणि त्यात क्रॅब्स पण मोठे होते. सो इट वॉज ओव्हरऑल फन एक्सपिरियन्स. मग आम्ही बीचवर 1-2 फोटोज काढले आणि मग जाता जाता ब्रेकफास्ट केला